नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये परत एकदा तुमचं स्वागत आहे. आजचा ब्लॉग 12:15 सुरू केला आहे, कारण की आज ब्लॉगमध्ये काहीच नाही, काही काम पण नाही आणि आज फक्त बाबाचं बांबू ठोकायचं काम चाललं आहे. त्याच्यामुळे थोडेसे हे चालू आहे आणि आता फक्त जेवण करायला आलो. आता जस्ट आलो. पापड आहे आणि वड्याची भाजी आहे. आता काय करणार, आता मम्मी पण नाही, मम्मी गेली मामाची इकडं ते अंडे आणायला. म्हणजे आपल्याला ना डाळिंबासाठी स्लरी बनवायची ना, त्यासाठी अंडे आणायला गेली. आता तिथं होलसेलमध्ये भेटत आहे ना, मग तिथं गेली आणायला. तिथं कंपनी मोठी, मग तिथं जायले. तो काय आता चिचा झाडाखाली बसलेलो आहे आणि पप्पा गेले. ते गाडी सेल स्टार्ट होत नाही ना, म्हणजे पप्पा गेले तिकडे सेल स्टार्ट चालू करून आणते. शोरूमला गेले. मग आता कोणी नाही, फक्त मी आता एकटाच आहे घरी आणि पप्पा पण होते. तर आता पप्पाही गेले. आता काय बसलो आहे मग याच्या खाली झाडाखाली. आज काय काम नाही राहणार, फक्त संध्याकाळी काम राहील जास्त करून. कारण की बघू आता पप्पा संध्याकाळी खाण्याचा बेत लावतील डाळिंबाला, मग तेव्हा आता खाणं सोडायला जायला लागेल. बाकी काही नाही राहणार. आणि काल आपण मामाच्या घरून आलेलो आहे, रात्री 12:30 वाजता आलतो. आणि त्याच्यानंतर मग काय केलं, ब्लॉग काय एडिटच केलं नाही, डायरेक्ट झोपून घेतलो. आणि डायरेक्ट सकाळी लवकर उठून मग ब्लॉग एडिट केला. त्याच्यातलं एक क्लिप डिलीट झाली, परत ते ब्लॉग अपलोड करायला लावून दिला, एडिट करायला लावून दिला. ते काय लय मोठी प्रोसेस आली. मग आता बसलेलो आहे, सगळेजण आहेत तिकडूनच्या घरातले, फक्त मी एकटाच या घरामध्ये. आणि नेमकं ना काय आलं, लाईट नाही, त्याच्यामुळे मग झाडाखाली बसलो, गार हवा चालू ना. मग आता तिथंच व्हिडिओ पाहू राहिलो. ते XYZचे व्हिडिओ बघतोय, क्रेझी XYZ. ते आता चॅलेंज चालू आहे ना, मग ते व्हिडिओ बघतोय. 2 दिवस काय टाईम नव्हता माझं, बसलेलो लाईट बघायलाच. आणि तेवढंच म्हटलं आता एखादा व्हिडिओ अपलोड करून दिला आहे, पण त्याच्यामध्ये ना कॅप्शन आणि डिस्क्रिप्शनला राहिले, मग ते टाकायचं राहिले. मग आता काय बघू, आता काय करा. आणि हिला किती सावलीमध्ये जरी बसवलं तरी येऊनच जाऊनच बसते. बघितलं ना, 70 रुपये लिटरने डिझेल भेटतंय. आणि ते नेमकं नाही, त्याचं नट आहे ना नळीचा, आणि वरतून डिझेलच्या टाकीला कुलूप आहे. मग याची नळी आपली डिझेल फिल्टरची, ते तिडून काढायचं आहे. मनी पाना काही बसत नाही आणि पक्कड काही बसणार नाही. आणि ते कसं पक्कड आणि हिसकुरच्या ठोकून जर नट काढला तर त्यांना समजू येईल. आता मी विहिरीपाशी चाललो, तिला 18-19चा पाना ना तो घेऊन येतोय. आणि नेमकं नट पण आहे ना फार जाम होईल. तो आता आपल्या घराच्या वरती ना पावडरची कंपनी आहे, तिथं चालू आहे खाणं आणायला आणि फुल विकंती आणायला. हा तुम्हाला जाऊन बघू दाखवतो बघा. ला ही बाई पावडरची कंपनी. बाजार पाणी थोडं त्याच्या खाली लावा, नळी खाली. कोणतं गायला आले तर पोस्टमॉर्टम. आता चाललेलो आहे खाणं सोडायचं आहे. ते आपण जे आणलं तर फुल विक आणि ॲमिनो. आता चाललो ट्रॅक्टर घेऊनच. काय आहे ॲसिड हे आले पाय इकडे. झालेलं आहे. आता इकडे बांधायचं काम चाललं आहे. इकडे दोरी, इकडे दोरीचे बंडल आहे. आणि खाणं सोडून झालं तर मी गेलो घरी, गूळ आणि ताक आणायला गेलो आपल्या मळ्यात वरतीच घराकडं. मग आता इथे डाळिंब चांगलं झालेलं आहे. 70+, 100+च्या वर अजून एक पण फळ नाही तर. आणि आता इथं स्लरी बनवली या टिपामध्ये. म्हणजे आता त्याच्यामध्ये प्रत्येक खाद्य टाकलेले. आता माहीत नाही कारण पप्पांनी बनवून ठेवली होती, मी तेव्हा नव्हतोच इकडं. आता हे बघा 100च्या वर राहिली आहे, पण याला तेल आला आहे. 100-120च्या आसपास असेल हे फळ. तेल डायरेक्ट जळून गेलं. आता 2-1 दिवसाने आपल्याला नेमकरण द्यायचं आहे, तेव्हा बघू आता कसं द्यायचं कसं. चाललेलो आहे घरी आणि थोडं झालं पप्पा सोडलं होतं.
वर्षाचा अनुभव होता आणि ती वस्तू लागत होती ती 2 वर्षानंतर झालेली आहे. हे बघा मी ना हे 2 वर्ष झाले कंप्लीट ड्रॅगन फ्रूट लावलं होतं. त्याला कोंब आली किती आहे 1 2 3 4 इकडे 1 5 झाल्यावर अजून कुठे 5चे हां. आणि इकडं काय लावले ते इकडं बघा गवताची हालत किती भारी आहे. मी याचाच इंतजार करत होतो. मला आवडते ड्रॅगन फ्रूट. हे ना लाल कलरचे आणि व्हाईटवाले ते गोड काय लागते नाही चांगले. हे मी दादाच्या ह्याच्यातून आणले. दादाने पहिले लावले मोठ्या पप्पाच्या मुलाने. बघा 1 2 3 4 5 अजून कुठं आहे का 6वं नाही एवढेचे. त्याला आता मी बांधलं आहे कारण त्याच्यावर कधी लक्षच दिलं नाही. त्याला पाणी पण देत राहतो ना मी. ड्रिप चालूच राहतं. मग आता त्याला एकदम व्यवस्थित आणि चांगलं करून घेतलं. असं केलेलं आहे बघू शकता. हे मला खूप माझ्या जीवाचे आहे. खूप भारी मला आवडते. आणि इकडं आंबे पण आहे. आता वाजले आहे 7:15. तर ती फ्लाईट बहुतेक आपल्या नाशिक एअरपोर्टच्या इकडं उतरणार आहे. त्याच्यामुळे ती एवढी खालून आहे. हे बघा तिला उतरायचं आहे त्याच्यामुळे ती ना थोडी खूपच जास्त खाली ती. सो गाईज आता मी आहे टेरेसवर आणि काय झालं आज म्हणजे खूप दिवसानंतर मी ड्रॅगन फ्रूट लावले ते. म्हणजे आता झाले आहे 2 वर्ष. 2 वर्षानंतरून 5 फळं आले. मग आता चांगलं आहे. आणि ते नेमकं व्हाईट कलरचे जे आहे ना ते मला आवडत नाही कारण की ते ना त्याच्यामध्ये गोडवा नाही एवढा जास्त गोड नाही लागते. आणि जे लाल कलरचे आहे ना ते खूप भारी आणि एवढे गोड लागते. आणि आपल्याकडे चिक्कूचे झाड आहे आंब्याचे झाड आहे अजून केवीचे लावायचे होते पण मग केवी आपल्या इकडं होत नाही. आणि याच्या इकडं आपल्या घराच्या वरती पिवळे सफरचंद आणि लाल सफरचंद ते पण आहे. म्हणजे भरपूर प्रकारचे पण आपल्याकडे हे सीताफळ आहे रामफळ आहे. म्हणजे एवढंच व्हरायटी आहे आपल्याकडे जास्त काहीच नाही. पण मग ते जास्त करून मी दाखवीत पण नाही. आणि आता इकडंच आपण लावलेलं तर एवढं काही त्याच्यात हे नाही. इकडे लावलं तर आता काही दिसणार नाही अंधारामध्ये. आणि काय आजचा ब्लॉग एवढंच राहील. आणि आपण आज फुल वीक सोडलं प्लॉटसाठी. फुल वीक आणि ॲमिनो ॲसिड. आणि इकडे आपली बाई कंपनी दिसते नाही ही मोठी आहे आणि त्याच्या पलीकडे ही लाल कंपनी दिसत असेल तुम्हाला. ती उद्या आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपण एखाद्या वेळेस तुम्हाला जर टूर लागत असेल तर भेटू शकतो. आणि ह्याच टूरसाठी तुम्हाला सर काय सबस्क्राईब करायला लागेल कारण की मी हे व्हिडिओ बनवत राहील कायम असे. याच्यामध्ये आपण जेवढ्या कंपन्या तेवढ्या कंपन्यामध्ये पण आपण व्हिजिट घेऊ. तुम्ही जर फॉलोअर्स कंप्लीट 1000च्या पुढं फॉलोअर्स कंप्लीट केले तर तुम्हाला नक्की मी एखाद्या वेळेस कंपनीत घेऊन जाईल. आणि आपण पूर्ण कंपनीची माहिती घेऊ काय इकडे भेटेल काय करेल इकडं काय कोणचं काय पार्ट कुठं काय एवढंच होते. आणि आज आपण डाळिंबाला पण खाणं सोडलेलं आहे. आणि आज बांधणी पण करत होते पण बांधणी ते काय थोडे बिवडे माणसं होते त्याच्यामुळे थोडी काय एकच गल्ली झाली बांधण्याची. आणि एक गल्ली घाली आणि त्यांनी 1200 रुपये घेऊन गेले. एवढं काही नाही त्याच्यावर उद्या येऊन जातील. एवढं कायम 100 रुपयाची माणसं आहे. आणि एवढंच आजचा ब्लॉग होता. आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू सो वॉचिंग. बाय.